1400 वर्ष, 70 पेक्षा जास्त मोठे आक्रमणं, 2 वेगवेगळ्या परकीय सत्ताचं राज्य, तलवार आली, फरमान आलं, कायदा आला, शाळा आल्या, इथपर्यंत पैसा सुद्धा आला, आणि तरीही आज भारतातल्या 80% लोकांची जी श्रद्धा आहे ढोबळमानाने, जी 1000 वर्षापूर्वी होती तीच आहे. म्हणजे एका बाजूला जगामधले जेवढ्या जुन्या श्रद्धा होत्या, जेवढे जुने देव होते, ते सगळे गेले, परंतु भारतामध्ये असं काही घडलंच नाही. आजचा प्रश्न हाच आहे, असं का? भारतात असं काय वेगळं होतं? याचं उत्तर मिळवायचं असेल तर आधी आपल्याला त्या यादीकडे परत जावं लागेल. कारण कुठली यादी? ती यादी जिथून त्यांची श्रद्धा, त्यांचे धर्म, त्यांचे देव पुसले गेले. आता मी तुम्हाला असं सांगेन की जगाच्या इतिहासात एक यादी आहे. ती कुठली? ती कुठल्याही पुस्तकात एकत्र लिहिलेली नाही, पण ती आहे. कुठली? ती म्हणजे मेलेल्या देवांची यादी. या यादीत इजिप्तचे देव आहेत. 3000 वर्ष ज्यांची पूजा झाली, ज्यांच्यासाठी पिरॅमिड उभे राहिले, ते देव आज कोणीच पूजत नाही. ते देव कुठे गेले? या यादीत ग्रीस आहे, रोम आहे, सगळेच आहेत. शेकडो देव होते. जर तुम्ही ग्रीस बघताल ना, तर ग्रीसमध्ये, रोममध्ये शेकडो देव होते. हजारो देवळं आहेत, आज सुद्धा आहेत. अर्ध्या जगावर त्या काळामध्ये त्यांची श्रद्धा पसरली होती. परंतु आज त्या देवळामध्ये काय? लोक श्रद्धेसाठी पूजा करायला जात नाहीत, लोक जातात सेल्फी काढायला. या यादीत जर मी तुम्हाला सांगितलं, एक जुना इराणचा सुद्धा धर्म आहे, 1000 वर्षाहून जुना आहे, त्याला पर्शिया म्हणतो आपण. म्हणजे एवढ्या मोठ्या साम्राज्याचा धर्म, आणि आज जर बघितलं त्याचे खूप कमी अनुयायी उरलेत, काही लाख सुद्धा उरले नाहीत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा जो सगळ्यात लास्ट रेफ्युजी आहे ना, तो भारतात आहे. आणि कोण? मुंबईमधले जे आपले पारशी बांधव आहेत का, त्याच्याबद्दल मी बोलतोय. म्हणजे एका जागतिक धर्माचा शेवटचा निवारा हे भारतात आहे. ही यादी यांच्यापुरतच मर्यादित नाही, ही यादी बरीचशी पुढे जाते. युरोपमधले जुने निसर्गपूजक धर्म असतील किंवा मध्य आशियातील अनेक परंपरा असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या परंपरा संपलेल्या. आणि या सगळ्या परंपरा, सगळा धर्म का संपला असेल? त्या धर्म कमकुवत होते म्हणून संपले, का त्यांच्याकडे दुसरं काही कारण होतं? बघा, त्या धर्माकडे प्रचंड अशी साम्राज्य होती, खूप जास्त संपत्ती होती, खूप जास्त सैन्य होतं. त्यामुळे ते धर्म कमकुवत होते असं म्हणणं शांतपणाचं ठरणार नाही. त्याच्यामागे काहीतरी वेगळंच होतं. आता त्याचा आपण व्यवस्थित विचार करूया. आता वरी मी जी काही यादी सांगितली तुम्हाला, रोम असेल, इराण असेल म्हणजेच पर्शिया असेल, इजिप्त असेल, युरोप असतील किंवा मध्य एशिया असेल, त्या सगळे यादी, देश वेगवेगळे होते, काळ वेगवेगळा होता, भाषा सुद्धा वेगळ्या होत्या, तरी सुद्धा काहीच राहिलं नाही, सगळ्याच्या सगळं नाहीसं झालं. पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट मात्र सारखी होती. ती कुठली? तर प्रत्येकाला एक केंद्र होतं. एक लक्षात घ्या, हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे. एक मुख्य देऊळ, एक मुख्य पवित्र शहर, एक मुख्य पुरोहितांचा वर्ग, आणि बऱ्याच ठिकाणी एक राजा जो स्वतःला देवाचा प्रतिनिधी म्हणवत असे. म्हणजेच धर्म, सत्ता आणि जमीन तिन्ही एकाच जागी अडकली होती. आणि जर सगळंच जर एक असेल तर त्याच्यावर आक्रमण करणं खूप सोपं. उदाहरण तुम्हाला सांगतो, जर भारतातला एखादा धर्म आहे, समजा आपला हिंदू धर्म आहे, आणि हिंदू धर्माची जे केंद्र आहे ते फक्त आणि फक्त दिल्लीमध्येच राहिलं असतं, म्हणजेच दिल्ली ही राजधानी, दिल्लीमध्येच मानणारे धर्म मानणारे राजे, आणि सगळं जर तिथं केंद्रित राहिलं असतं, दिल्ली संपली म्हणजे पूर्ण धर्म संपला. हेच उदाहरण तिकडे घ्या. सगळ्या देशामध्ये असंच होतं. मी तुम्हाला म्हणलं, एक मुख्य देऊळ, एक मुख्य पवित्र शहर, एक मुख्य पुरोहिताचा वर्ग, आणि बऱ्याच ठिकाणी एक राजा. म्हणजे हे सगळं एकाच ठिकाणी. आणि जे आक्रमण करणारे होते का, त्यांना ही गोष्ट पक्की माहिती होती. कुठली? त्यांची पद्धत एकदम सोपी होती. 3 पावलं उचलायची. कुठली? सगळ्यात अगोदर तर ते केंद्र कुठलं आहे ते शोधा, ते केंद्र फोडा, म्हणजेच धर्म आपोआप कोसळतो, संस्कृती आपोआप कोसळते. आणि तेच झालं. आणि ते प्रत्येक जागी सक्सेसफुल होत होते. आणि त्यांची ही पद्धत आहे ना, ती पद्धत काम करत होती. इजिप्तमध्ये काम केली, इराणमध्ये केली, रोममध्ये केली, स्पेनमध्ये सुद्धा केली. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे चालली. मग त्यांना वाटलं की आता ही पद्धत पूर्ण जगभर चालत असेल तर तीच पद्धत घेऊन आपण भारतात येऊया. आणि इथं पहिल्यांदाच ती फसली. आक्रमणकर्ते आले, सोमनाथ पाडलं, एक ज्योतिर्लिंग पाडलं, परंतु 11 ज्योतिर्लिंग अजून शिल्लक होती. काशीवर घाव घातला, गंगा वाहतच राहिली, राजे मारले, परंतु धर्म फक्त राजामध्ये नव्हता तर तो प्रजामध्ये होता. कितीतरी ग्रंथ जाळले. नालंदा विद्यापीठ असेल, किती ग्रंथ जाळले, पण कुठला ग्रंथ जाळणार? इथे तर हजारो होते. म्हणजे एक ग्रंथ जाळला म्हणजे धर्म संपुष्टात आला असं नव्हतं. भारताची स्थिती तर पूर्ण वेगळी होती. आता तुम्ही म्हणाल केंद्र नव्हतं म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्यायला मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण देतो, आपल्याच गावातलं. बरं, आता समजा एक गाव आहे आणि त्या गावात एकच विहीर आहे. ती विहीर म्हणजे गावचा जीव, सगळं पाणी तिथून, सगळी शेती तिच्यावर, सगळी जनावरं तिच्यावर. आता समजा की त्या विहिरीत कोणीतरी विष टाकलं किंवा ती आटली तर काय होतं? गाव उठतं एका गावात. आता दुसरं गाव कल्पना करा की इथे एक विहीर नाही, इथे 100 आड आहेत, रानवर पसरलेले, एका बांधावर एक तर दुसऱ्या बांधावर दुसरा, कोणाचाच कोणावर पूर्ण भरोसा नाही आणि कोणाचाच कोणापासून आडत सुद्धा नाही. आता या गावचं पाणी कसं तोडणार?
म्हणजे एक 8 बुजवला, बाकी 99 चालू, 10 बुजवले तरी 90 चालू, आणि जो माणूस बुजवायला आलाय त्याला हेही माहिती नाही की नेमकं किती आहेत आणि कुठे कुठे आहेत. हाच फरक होता. जगातले बहुतेक जुने धर्म, जुन्या परंपरा हे एका विहिरीचं गाव होतं. भव्य होतं, सुंदर होतं, पण एकाच बिंदूवर उभं होतं. आणि आक्रमणकर्त्यांनी तोच बिंदू पाडला, तिथंच घाव काढला, तिथंच घाव मारला, आणि पूर्ण परंपरा, पूर्ण कल्चर, पूर्ण धर्म डिस्ट्रॉय होऊन गेले. परंतु भारताचं तसं नव्हतं. भारतामध्ये काय, तर भारत हे 100 आडाचं एक गाव होतं. असं म्हणतात की धर्म संपवायला तलवार लागत नाही, फक्त एक केंद्र लागतं, आणि भारताने तेच कधी बांधलं नाही. पण आता खरा प्रश्न इथे येतो, आणि हा प्रश्न या पूर्ण भागाचा गाभा आहे, कोर आहे. भारताने केंद्र बांधलंच का नाही, हा प्रश्न आहे. म्हणजे भारताला माहिती होतं का की भविष्यात असं होणार आहे? म्हणजे हे ठरवून केलं होतं का ते आपोआप घडलं? याचं उत्तर आकाशात नाही, ते याच मातीत आहे. याचं उत्तर तुम्ही जर ऐकाल ना, तुम्ही एकदम हैराण होऊन जाल. त्या उत्तराचं एका वाक्यात जर सांगायचं असेल, जशी जमीन तसा देव. आता या पूर्ण भागाचा मुख्य नियम एकच सांगतो की पुढचं सगळं याच नियमावर उभं आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच आता जसं म्हणलं, जमीन जशी असते तसा तिथला माणूस घडतो, आणि माणूस जसा घडतो तसा त्याचा देव घडतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे थोडं उलगडून सांगतो बघा. 3 प्रकारच्या जमिनी असतात. आता मी जसं म्हणलं, जमीन जशी असते तसा तिथला माणूस घडतो. 3 प्रकारच्या जमिनी असतात. पहिली जमीन ही सुरक्षित असते. चारही बाजूनी नैसर्गिक कुंपणं, वाळवंट, समुद्र, डोंगर, पाऊस ठरलेला, पीक ठरलेलं, आक्रमण कमी, अशा जमिनीवरच्या माणसाला भीती नसते. आणि जिथे भीती नसते तिथे धर्माचं काम फक्त एवढंच असतं की जे आहे ते चालू ठेवा. तिथला धर्म निवांत असतो, तो संपत नाही. आता दुसरी उघडी जमीन म्हणजे 2 मोठ्या सत्तांच्या मधोमध, व्यापाराच्या मार्गावर, जिथून वर्षानुवर्ष सैन्य जात येत असतात. अशा जमिनीवरच्या माणसाला रोज एकच भीती असते. ती कुठली? आपण उद्या राहू की नाही. आणि जिथे ही भीती रोजची असते तिथे धर्माचं काम बदलतं. म्हणजे तिथे धर्म बनतो तो ओळख वाचवण्याचं कवच, घट्ट, कडक, एकसंध. कारण थोडं जरी सैल सोडलं तर पुढच्या पिढीला आपण कोण होतो हेच कळणार नाही. आणि आता तिसरी जमीन म्हणजेच जमीन ऑफ डायव्हर्सिटी, त्याला वैविध्याची जमीन असं म्हणतात. इथे भीती मिटून जाण्याची नसते, इथे अडचण वेगळीच आहे. कुठली? एवढी विविधता आहे. प्रश्न असा पडतो की आपण सगळे एकत्र राहणार कसे? आणि विशेषतः भारत जो आहे ना, तो या तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतो. आणि म्हणूनच भारताच्या धर्माची रचना ही जगाच्या धर्माच्या रचनेपेक्षा पूर्ण वेगळी निघाली. धर्म आकाशातून पडत नाही, तो जमिनीतून उगवतो. जमीन बदलली की देवाचं रूपही बदलतं. आता ही जी वैविध्याची अडचण आहे म्हणजे नेमकं काय, हे मी तुम्हाला दूरच्या कुठल्या देशाचं उदाहरण देऊन सांगणार नाही. मी आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, कारण हे कोडं समजवायला महाराष्ट्रापेक्षा चांगली जागा नाही. तर महाराष्ट्र एक राज्य आहे असं आपण म्हणतो, पण नीट पाहिलं तर तो 5 वेगवेगळ्या जगांचा मिळून बनलेला आहे. कोकण वेगळं, देश वेगळा, खानदेश वेगळा, मराठवाडा वेगळा, विदर्भ वेगळा. वेगळं हवामान, वेगळं पीक, वेगळी बोली, वेगळे सण, वेगळी चव, सगळं वेगळं. कोकणातल्या माणसाचं जेवण आणि विदर्भातल्या माणसाचं जेवण एकाच राज्यात, पण जमीन आसमानचा फरक आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणालाही विचारा तुमचं कुलदैवत कोणतं, उत्तर बघा किती वेगवेगळी येतात. तुळजापूरची भवानी आई, कोल्हापूरची अंबाबाई, जेजुरीचा खंडोबा, माहूरची रेणुका, वणीची सप्तशृंगी, पंढरीचा विठोबा, वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा, आणि त्यांच्या पलीकडे हजारो ग्रामदेवता आहेत ज्याचं नाव त्या गावाबाहेर कोणाला माहिती सुद्धा नाही. आता विचार करा, एकाच राज्यात एवढी विविधता, एवढी डायव्हर्सिटी, मग संपूर्ण देशात किती असेल? हिमालय, वाळवंट, सह्याद्री, दख्खनचं पठार, कोकणचा किनारा, गंगेचं मैदान, दक्षिणेची घनदाट रानं, डझनभर भाषा, शेकडो समाज. म्हणजे भारताची खरी भीती ही मिटून जाण्याची नव्हतीच, ती होती विखुरण्याची. म्हणजे बाकीच्या संस्कृतींना एकजूट टिकवायची होती, भारताला विविधता टिकवायची होती. आणि यातलं दुसरं काम कितीतरी पटीनं अवघड आहे. म्हणजे विविधता टिकवणं कितीतरी पटीनं अवघड आहे. आता आपण या भागाच्या मुख्य उत्तराकडे येतोय. ही एवढी डायव्हर्सिटी, एवढी विविधता कोणत्याही जबरदस्तीशिवाय, कोणत्याही मुख्यालयाशिवाय हजारो वर्ष एकत्र कशी काय राहिली? याचं उत्तर एका गोष्टीत नाही, ते 6 थरामध्ये आहे. एका मागोमाग एक चढत गेलेले 6 थर. एक एक करून आपण सर्व पाहूया. आणि पहा, प्रत्येक थराचा गुण एकच आहे. मी ते तुम्हाला सांगतो. पहिला थर आणि सगळ्यात जुना. भारतीय परंपरेत सुरुवातीपासूनच धर्म साठवला तो इमारतीत नाही, तो स्मरणात. म्हणजेच आपण जर ऋग्वेद वाचत असेल, काही लोकांना माहिती आहे श्रुती आणि स्मृती म्हणजेच मंत्र, श्लोक, पाठांतर गुरुकडून शिष्याकडे आले. हजारो वर्ष एक अक्षरही न बदलता चालत आलेली सवय, चालत आलेली परंपरा. आता याची खरी ताकद समजून घ्या. यासाठी तुम्ही इंदुस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजेच सिंधू संस्कृतीकडे बघा. ती संस्कृती खूप मोठी होती, अफाट होती. रस्ते आखलेले, सांडपाण्याची व्यवस्था, प्रत्येक विटेचं ठरलेलं माप, एवढी शिस्त की आज पाहूनही थक्क व्हायला होतं. पण त्यांची व्यवस्था कुठे साठवली होती? शहरामध्ये, विटामध्ये, गटारामध्ये, मापामध्ये. आणि पुढे काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
हवामान बदललं, पाऊस सरकला, नद्या बदलल्या, ती शहरं टिकेनाशी झाली आणि शहरं गेली तेव्हा ती व्यवस्थाही त्यांच्याबरोबर गेली. शहरं बुडाली, ती पूर्ण व्यवस्था त्यांच्यासोबत बुडून गेली. या उलट जी व्यवस्था डोक्यात साठवलेली असते ती माणसाबरोबर चालते. गाव सोडावं लागलं तरी ती सोबत जाते, दुष्काळ पडला तरी सोबत जाते. आणि हे फक्त जुन्या काळाचं नाही, आजही तेच घडतंय. तुम्ही एक उदाहरण घ्या, महाराष्ट्रातलं एखादं कुटुंब ग्रामीण भागातलं पुण्यात जातं, मुंबईला जातं, 7 समुद्रापार जातं, अमेरिकेत, युरोप, ऑस्ट्रेलिया सगळीकडे जातं आणि कुलाचार, नैवेद्य, गोंधळ, जागरण, तुळशीचं लग्न सगळं सोबत जातं. कोणाचीही परवानगी न घेता. अमेरिकेमध्ये दिवाळी साजरी केली जाते, युरोपमध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं, ऑस्ट्रेलियामध्ये तुळशीचं लग्न लावलं जातं. या सगळ्या परंपरा. म्हणजे जो धर्म भिंतीत साठवलेला असतो तो भिंत पडली की संपतो, परंतु जो धर्म आठवणीत साठवलेला असतो त्याला पडायला भिंतच नसते, त्यामुळे तो कधीच पडत नाही. पण श्लोक पाठांतर केलं म्हणजे समाज चालतो का? तर तसं नाही. रोजचं जगणं म्हणजे शेती, व्यापार, भांडणं, न्याय, सण हे सगळं कोण चालवणार? आणि राजा बदलला की हे सगळं कोलमडतं का? याचं उत्तर दुसऱ्या थरात आहे. आणि इथे मला तुमच्याशी अगदी प्रामाणिक राहायचंय. गेल्या 2000 वर्षात आपल्या दख्खनच्या मातीवर म्हणजे आपला महाराष्ट्र जिथे आहे, तिथे कुणी कुणी राज्य केलं बघा. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, आदिलशाही आली, निजामशाही आली, मुघल आले, मराठे, पेशवे आणि शेवटी इंग्रज. 12 वेळा सत्ता बदलली, 12 वेळा राज्याची राजधानी बदलली, 12 वेळा फरमानाची भाषा बदलली. हे सगळं झालं कुठे? राजधानीमध्ये, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये झालं. आणि गावात काय बदललं? काहीच नाही. पेरणी तेव्हाही तशीच, आताही तशीच, सुग्गी तशीच, बैलपोळा तसाच, गुढीपाडवा तसाच, नागपंचमी तशीच, गावाची जत्रा सुद्धा तशीच आणि देवाची पालखी सुद्धा तशीच. म्हणजे वर सत्ता बदलत होती, 12 सत्ता बदलल्या, खाली रचना जागच्या जागी होती. म्हणजे जो स्ट्रक्चरल चेंज आपण ज्याला म्हणतो तो झालाच नाही, खाली झालाच नाही. याचं कारण साधं आहे. इथे धर्म राजावर अवलंबून नव्हता, तो गावावर होता, कुळावर होता, व्यवसायावर होता, रोजच्या कर्तव्यावर होता. आणि जी गोष्ट सिंहासनावर उभी नसते ती सिंहासन कोसळल्यावर कोसळत नाही. पण आणि हा पण फार मोठा आहे, हा मी गाळला तर हा भाग अप्रमाणित ठरेल. याच रचनेने जाती व्यवस्थेला घट्ट पकड दिली, लाखो माणसांना शतकानुशतक व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं. ज्या विठ्ठलावर संत चोखामेळांनी जीव ओळून टाकला त्याच विठ्ठलाच्या देवळाबाहेर त्यांना उभं राहावं लागलं. हे विसरून चालणार नाही आणि हे कुठल्याही कारणाने समर्थनीय सुद्धा ठरत नाही. म्हणजे जी व्यवस्था बाहेरच्या आक्रमणामुळे तुटली नाही ती आतल्या अन्यायामुळे तुटली. म्हणजे ही व्यवस्था टिकली हे सगळं खरं आहे, परंतु ती व्यवस्था न्याय होती का? जस्टिस स्टेबल होती का? प्रत्येकासाठी, काही लोकांसाठी नक्कीच असेल, परंतु ती काही लोकांसाठी चांगली होती की नाही हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि गंमत अशी की हा अन्याय पुढे याच व्यवस्थेतून उठलेल्या माणसांनी हादरवून सोडला. पण तो 6व्या थराचा विषय आहे. त्याआधी एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. रोजचं जगणं तर झालं, परंतु माणसाच्या मनातल्या प्रश्नाचं काय? कुठले प्रश्न? मी कोण? मरणानंतर काय? एवढे देव, त्यातला खरा कोणता? याचं उत्तर ऋग्वेदामधील सापडतं. ऋग्वेदामध्ये एक फार जुनी ओळ आहे. ती कुठली? एकम सद विप्रा बहुधा वदंती. अर्थ खूप सोपा आहे. सत्य एकच आहे, जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावानी हाक मारतात. आता ही एक ओळ काय करते ते बघा. जगातली एक मांडणी म्हणते की माझा देव खरा आहे, बाकीचे सगळे खोटे. आपली ऋग्वेदामधली ओळ म्हणते की सगळे सारखेच आहेत, फक्त नावं वेगळी आहेत. पण इथे एक अडचण होती. हे तत्वज्ञान संस्कृतमध्ये होतं, म्हणजे मोजक्या शिकलेल्या लोकांपुरतंच. आणि इथे महाराष्ट्र इतिहासात पाऊल टाकतो. 13व्या शतकामध्ये नेवासे गावाच्या एका साध्या गावात ज्ञानेश्वरांनी गीता संस्कृतमधून मराठीत आणली. त्याच काळात चक्रधर स्वामीच्या महानुभव पंथानेही लिहायला सुरुवात केली, मराठीतच. त्यांचा ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. ज्ञानेश्वरांनी एक गोष्ट कायमची सिद्ध केली, ती म्हणजे सगळ्यात खोल तत्वज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत सांगता येतं. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे पहिल्यांदा ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि एकदा एखादी गोष्ट सामान्य माणसाच्या भाषेत उतरली की तिला कुणीच थांबवू शकत नाही. तिला मग पुरोहित लागत नाही, संस्था लागत नाही आणि कुणाचा परवाना सुद्धा लागत नाही. ज्ञानोबांनी फक्त ग्रंथ लिहिला नाही, त्यांनी दरवाजा उघडला आणि हा उघडलेला दरवाजा पुन्हा बंद करता येणार नाही. आता जर खरंच सगळे देव एकाच सत्याची वेगवेगळी रूपं असतील तर एक भन्नाट शक्यता तयार होते. मग नवीन देव आला तर? नवीन गाव जोडलं गेलं तर? आणि जर सरळ विरोधी विचार आला तर, म्हणजे देवच नाही असा विचार आला तर? तिथेच भारताने जगातली सगळ्यात वेगळी खेळी खेळली. आणि तिचा सगळ्यात मोठा पुरावा पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात उभा आहे, तो म्हणजे अजिंठा वेरूळ. तुम्ही वेरूळला जा आणि नीट डोळे उघडे ठेवून पहा. एकाच डोंगरामध्ये बौद्ध लेणी आहेत, त्याच डोंगरात कैलास लेणी आहे म्हणजेच हिंदुइझम, आणि त्याच डोंगरात जैन लेणीही आहेत. शेजारी शेजारी आहेत. वेगवेगळ्या शतकामध्ये बांधली गेली, वेगवेगळ्या विचारांच्या माणसांनी बांधली गेली, परंतु एकाच दगडात कोरली. हा काही योगायोग नाही, हा स्वभाव आहे. आणि हे फक्त वेरूळ नाही, अजिंठा, कार्ले, भाजे, पितळखोरा
या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हेच आढळतं. सातवाहनाच्या काळात व्यापाऱ्यांनी बौद्ध लेण्यांना दान दिलं आणि तेच व्यापारी आपल्या गावच्या देवाचीही पूजा करत होते. म्हणजे इथे एकच खरा, म्हणजे आमचा खरा देव आणि बाकीचे खोटे, हा स्वभाव कधीच नव्हता. आता ही खेळी थोडं नीट समजून घ्या. बौद्ध विचाराने वेदांच्या अधिकाराला थेट आव्हान दिलं होतं अगोदर. म्हणजे बौद्ध धर्माची स्थापना त्याच्यामुळे झाली आणि हे काही छोटं आव्हान नव्हतं, ते खूप मोठं होतं. त्याला मठ होते, राजाश्रय होता, संघटना होती, सगळं होती. मग या व्यवस्थेने काय केलं? वाद जिंकण्याऐवजी त्याला सामावून घेतलं. अहिंसा घेतली, बौद्ध धर्माची अहिंसा घेतली, ध्यान घेतलं, संन्यासाची कल्पना आपल्याच रचनेत बसवून टाकली आणि पुढे पुराणामध्ये बुद्धांनाच अवतारांच्या यादीत जागा दिली. आपण म्हणतो ना, विष्णूचा 9वा अवतार, 8 अवतार आपल्याला माहितीत, 9 अवतार माहिती, 10वा अवतार कोण? 10वा बुद्ध, यांना पुराणामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि हेच सामावून घेणं महाराष्ट्रात गाव पातळीवरही दिसतं. याचं तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या विठोबाकडे बघा. अभ्यासक सांगतात की विठोबा मुळात भीमेच्या खोऱ्यातील एक लोकदेवता होती. ती गुराख्यांची देवता होती आणि पुढे तीच विष्णूचं, कृष्णाचं रूप म्हणून सामावली गेली. दुसरं उदाहरण सांगतो. आपल्या खंडोबाकडे बघा. खंडोबा शिवाचं रूप, पण मुळात धनगर आणि पशुपालक परंपरेतून आलेला. आजही जेजुरीत धनगर, मराठा, कोळी सगळेजण एकत्र भंडारा उधळतात आणि इतिहास सांगतो की काही मुस्लिम कुटुंबही खंडोबाशी जोडलेली होती. शिर्डीत तर आजही एकाच जागी 2 परंपरा शेजारी शेजारी नांदतात. कुठल्या परंपरा सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला इतिहास माहिती असेल तर. म्हणजे जगाने शत्रूला हरवायला शिकवलं, भारताने शत्रूला जेवायला बोलवलं. तो कधी पाहुणा राहिला तर कधी घरचाच झाला. इथे कोणालाच देव पुसला गेला नाही, इथे कोणताच देव पुसला गेला नाही. सगळे मिसळले आणि एकदा मिसळलेली गोष्ट नष्ट करता येत नाही, कारण ती आता वेगळी काढताच येत नाही. आता एक व्यावहारिक प्रश्न. एवढे सगळे देव, एवढ्या सगळ्या परंपरा या जमिनीवर नेमक्या कुठे उभ्या राहिल्या? आणि इथेच भारताने ती चूक केली नाही जी बाकीच्या जगाने केली होती, म्हणजेच सेंट्रलाइज्ड. भारताने देऊळ बांधला नाही, भारत स्वतःच एक देऊळ झाला. म्हणजेच भारताने एकही सर्वोच्च देऊळ बांधलं नाही, एकही सर्वोच्च पवित्र शहर ठरवलं नाही, एकही सर्वोच्च धर्मगुरू नेमला नाही. भारताने काय केलं? जाळं विणलं. 12 ज्योतिर्लिंग, त्यातली 5 एकट्या महाराष्ट्रात. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ. 3.5 शक्तिपीठ, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी. अष्टविनायक, 8 गणपती, एक नाही 8. 4 धाम देशाच्या 4 टोकांना. आणि कुंभमेळा एका शहरात नाही, तो फिरतो 4 शहरामध्ये, 4 वेगळ्या राज्यात. आता त्या आक्रमकाच्या जागी उभं राहून विचार करा. त्याच्या हातात तीच जुनी पद्धत होती. कुठली? केंद्र शोधा आणि केंद्र फोडा. पण जेव्हा ते भारतात आले आणि शोधले, भारतातला केंद्र आहेच कुठे? केंद्र सापडला नाही. एक सोमनाथ पाडलं तर 11 उरली, एक बंद केलं बाकीची चालू, आणि सगळं ठिपके एवढे दूर दूर की एका आयुष्यात एका सैन्याने सगळ्यापर्यंत पोहोचणंच अशक्य होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजून बाकी आहे. इथे पवित्रता फक्त दगडाच्या इमारतीत नाही, ती नदीत आहे, डोंगरात आहे, संगमात आहे. गंगा, गोदावरी, कृष्णा, भीमा, इंद्रायणी, सह्याद्री, हिमालय, काय काय सांगू. देऊळ पाडता येतं, पण नदी कशी पाडणार? डोंगर कसा जाळणार? भारताने देऊळ बांधली नाहीत, भारत स्वतःच देऊळ झाला. पण एवढं सगळं जाळं असूनही एक भेग शिल्लक होती आणि ती सगळ्यात धोकादायक होती, कारण ती भेग बाहेरून नाही, आतून पडली होती. ती भेग कोणती? देवापर्यंत पोचायला अजूनही मधला माणूस लागत होता, संस्कृत लागत होतं, विधी लागत होते, पात्रता लागत होती. म्हणजे शेतकरी, कुंभार, कोष्टी, चांभार, महार हे सगळे या व्यवस्थेच्या कडेला उभे होते. आणि लक्षात घ्या, जो माणूस कडेला उभा असतो तो कधीही दुसरीकडे जाऊ शकतो. ही आपल्या रचनेतली सगळ्यात मोठी कमजोरी होती आणि नेमकी हीच कमजोरी भरून काढली ती आपल्या भक्ती चळवळीने. तिने एका वाक्यात सगळं उलटून टाकलं. कोणती वाक्य? देवाला भाषा कळत नाही, देवाला भाव कळतो. लक्षात घ्या, नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि पुढे गाडगे बाबा यांनी संस्कृतची भांडणं नाही केलं. त्यांनी फक्त मराठी वापरली, अभंग लिहिले, गायले आणि ते गावागावात पोहोचवले. कोणतीही यंत्रणा नाही, कोणताही पैसा नाही, कोणतीही सत्ता नाही. आणि याचा जिवंत पुरावा आजही दरवर्षी आपल्या डोळ्यासमोरून चालत असतो. ती म्हणजे आपल्या पंढरीची वारी. 800 वर्षाहून जुनी. लाखो माणसं, शेकडो किलोमीटर, ऊन असो पाऊस असो, वारी कधी थांबत नाही. आता मला सांगा, वारीचा मालक कोण? अध्यक्ष कोण? मुख्य कार्यालय कुठे? नाव कुठे नोंदवायचा? अर्ज कुठे करायचा? याचं उत्तर काय? कोणीच नाही आणि कुठेच नाही. आणि नेमक्या याच कारणामुळे ती अजूनही चालू आहे. कारण जिचा मालकच नसतो तिच्या वारसदाराचं भांडणं होत नाही. जिचं मुख्यालय नसतं ते कोणी बंद करू शकत नाही. आणि शेवटी एक फार सुंदर गोष्ट सांगतो. संत नामदेवाचे अभंग आजही पंजाबमध्ये शीख धर्माच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला एक संत पंजाबच्या पवित्र ग्रंथामध्ये. कोणतंही युद्ध नाही, कोणतीही जबरदस्ती नाही, वारीला मालक नाही, म्हणून वारीला मरणही नाही. आता मी तुम्हाला 3 गोष्टी प्रामाणिकपणे सांगतो, कारण अर्धसत्य सांगून टाळ्या मिळवण्यात मला काही रस नाही. तुम्हाला जे सत्य आहे ते सांगणं माझं काम आहे. 1, ही फक्त रचनेची कहाणी नाही,
भारत टिकण्यामागे प्रचंड लोकसंख्या होती, खोलवर पसरलेली खेडी होती, सत्ता केंद्रापासूनचं अंतर होतं आणि अनेक राज्यकर्त्यांचा व्यवहारी शहाणपणाही होता. रचना हे एक कारण आहे, एकमेव कारण नाही. दुसरं, इथे मोठे बदलही झाले, काही प्रदेशामध्ये, काही समाजात, प्रदीर्घ काळामध्ये. म्हणजेच भारताचा इतिहास काहीच बदलला नाही असा नाही, तो सगळं पुसलं गेलं नाही असा आहे. हा फरक फार महत्वाचा आहे. आपण बदललो, बऱ्याचशा गोष्टी आपण इम्पोर्ट पण केल्या, बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या संस्कृतीमध्ये टाकल्या, आपण बदललोय. म्हणजे आपलं जे जुनं पण आहे, आपलं जे ओरिजिनॅलिटी आहे ते कुठं ना कुठं डायल्यूट झालेलीच आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची जी लवचिकता बाहेरून वाचवत होती, तीच आतल्या अन्यायालाही जागा देत होती. ती म्हणजे जाती व्यवस्था. जाती व्यवस्था आज सुद्धा तशीच टिकून आहे. ग्रामीण भागामध्ये प्रामाणिकपणे सांगायचं तर आपली जाती व्यवस्था ही खूप काळापासून चालत आलेली आहे. ह्या 3 वाक्यानंतर आता हे सगळं एका चित्रात सांगायचं झालं तर मी असं सांगेन, जगातले बहुतेक जुने धर्म हे सागाच्या झाडासारखे होते. एक बुंधा, एक उंची, भव्य, सरळ, देखणं. पण शत्रूला नेमकं माहिती होतं कुऱ्हाड कुठे मारायची. भारताचा धर्म मात्र वेगळा होता. तो होता वडासारखा. फांद्यामधून पारंब्या खाली उतरतात, जमिनीत रुजतात आणि प्रत्येक पारंबी स्वतःच एक बुंदा होते. आणि काही शतकानंतर तर मूळ बुंदा कोणता होता हेही सांगता येत नाही. आता तुम्ही सांगा, वड तोडायचा असेल तर कुऱ्हाड नेमकी मारणार कुठे? मी जसं म्हणलं आधी, तलवार आली, सत्ता आली, फरमान आलं, कायदा आला, शाळा आल्या, पैसा आला आणि सगळं आलं. प्रत्येक हत्यार एकाच भिंतीवर आदळत राहिलं आणि ती भिंत तिथे कधीच नव्हती. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या भारतामधील विविधता टिकवण्यासाठी आपण काय करताय याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.